मैत्रिणींनो, कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे. तर बघा, रविवारचा बेत असा छान झालाच पाहिजे. म्हणजे प्रत्येकाला वाटतं रविवारी आपल्या घरात मटण बनवावं. तर आज अगदी सोप्या पद्धतीने आपण मटण बनवणार आहोत. तर बघा, हे मी 1.5 किलो मटण घेतलेलं आहे. तर मटणाला अगोदर चवीनुसार बघा मीठ टाकून घेते. त्याच्यानंतर बघा, काळी मिरी मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली आहे. तर ही काळी मिरी ह्या मटणामध्ये टाकून घेते. तर बघा, काळी मिरी आणि मीठ हे छान असं मटणाला लावून घ्यायचंय. मटण बघा, जे आपल्याला आवडीचे पीस आहेत ना तेच आणायचे. मी मांडीचं मटण आणलेलं आहे आणि असं छान लावून एक 10 मिनिटासाठी आपल्याला हे बाजूला करून ठेवायचंय. बघा, 10 मिनिटासाठी हे बाजूला करून ठेवते. बघा, मटणामध्ये मीठ आणि फक्त काळी मिरीचा वापर करून मी 10 मिनिटासाठी बाजूला करून ठेवलं होतं. पाणी बघा किती छान सुटलेलं आहे. तर बघा, झटपट मटण हे झटपट होत नाही, पण अगदी म्हणाल ना तर कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये एकाच भांड्यामध्ये आपण ही छान रेसिपी करू शकतो. बघा, गॅसवर भांडं ठेवलंय. आपल्याला ज्या भांड्यात बनवायचंय ते भांडं आपण ठेवायचंय. तेल छान असं तापून द्यायचे. तर बघा, मसाला वेलची तेल थोडंसं साधारण तापलेलं आहे. लवंग, दालचिनी, काळी मिरी आणि हिरवी वेलची टाकून अगोदर छान असं आपण तडकून घेऊया. बघा, आता आपलं तेल छान असं तापलेलं आहे. आता जे मटण घेतलंय ना ते मटण ह्या तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचंय. मस्त आहे ना, आपल्याला हे मटण तेलामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचंय. तर बघा, मटणाच्या अंगचं पाणी आहे ना ते छान असं सुटतं. त्याच्यामुळे मस्त आपल्याला हा मटण आहे ना तेलाबरोबर फ्राय करून घ्यायचंय. गॅसची फ्लेम बघा मी फुल ठेवली आहे. आपलं जोपर्यंत मटण फ्राय होतंय ना तोपर्यंत लसूण आणि अद्रक मी बघा आज आहे ना आल्याचा तुकडा जरा जास्त घेतलाय आणि लसूण कमी घेतलेली आहे. आता आपण हे टेचून घेऊया. मटण बघा आपल्याला छान असं फ्राय करत राहायचंय. खाण्यासाठी म्हणाल ना तर अतिशय सुंदर लागतं. त्याचबरोबर बघा, मिरच्या घेतल्यात. मिरच्या ह्या कमी तिखटवाल्या घेतल्यात. त्या सुद्धा मी याच्याबरोबर टेचून घेणार आहे. मधी मधी आहे ना आपल्याला मटण सतत असं फिरवत राहायचंय, कारण गॅसची फ्लेम फुल आहे. मग आपलं मटण छान असं आमच्या पाण्यामध्येच छान असं शिजतंय. म्हणजे फ्राय होते आणि शिजतंय सुद्धा. ह्या रेसिपीसाठी साहित्य म्हणाल ना, एक कांदा घेतलाय आणि एक टॅमॅटो घेतलाय. कांदा आणि टॅमॅटो अगोदर कापून घेते. कांदा बघा आपला छान असा कापून झालेला आहे. आता हा कांदा आहे ना तो मी मटणामध्ये टाकणार आहे. कांदा टाकल्यानंतर आहे ना आपल्याला छान असं फिरून घ्यायचंय. तुम्ही कांदा म्हणजे जास्त प्रमाणात सुद्धा घेऊ शकता, पण कांद्याने ना मटण गुळमट होतं आणि आपण तिखट खाणारी लोक आहोत आणि मटण हे असं झणझणीतच झालं पाहिजे.
म्हणून मी कांद्याचा वापर म्हणजे एकच कांदा घेतलेला आहे, जास्त कांद्याचा वापर नाही केलाय. तर बघा ह्या मटणाबरोबर आहे ना कांदा मस्त असा फ्राय झाला पाहिजे. तर बघा अद्रक लसूण आणि मिरची असं छान ठेचून झाले. आता हे टाकते त्याच्यामध्ये, म्हणजे आपल्याला मटणामध्ये हे टाकायचं आहे. तुमच्याकडे जर पाटा खलबत्ता नसेल तर तुम्ही ते मिक्सरवर सुद्धा बारीक करू शकता, पण असं केल्यानंतर आहे ना त्याची चव खरंच खूप सुंदर येते. कोथिंबीरच्या कवळ्या काड्या घेतल्यात आणि त्याचा वापर करणार आहे मी. खरं सांगायचं ना तर इतका खमंग सुगंध सुटत चाललाय. आणि बघ आपलं मटण सुद्धा छान फ्राय झालंय. मित्रांनो, आपण ना नेहमी व्हिडिओ बघतो पण लाईक करायचं राहून जातं. तर अजूनपर्यंत कोणी जर लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर कोण जर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. लाईक बरोबर आहे ना हाईपचं बटनसुद्धा आलेलं आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते, तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की हाईप करा. तुमचं एक मत नोंदवा, त्याचा जेणेकरून मला नक्कीच फायदा होईल. तर बघा आपलं हे छान असं मटण फ्राय झालंय. आत्ता आपल्याला काय करायचंय माहिती आहे का? तर बघा आपला शलाका ऑल इन वन हा आपला घरगुती मसाला आहे. मी शॉर्ट व्हिडिओमध्ये आहे ना याची लिंक दिलेली आहे, नंबर दिलेला आहे. कोणाला जर हवा असेल तर नक्की तुम्ही ऑर्डर करू शकता त्या नंबरवर. तर आता आपला शलाका ऑल इन वन हा आपला घरगुती मसाला टाकते. मसाला बघा मी 2.5 चमचा घेतलाय. त्याचबरोबर शलाका ऑल इन वन आपल्या घरगुती मसाल्याची हळद टाकते. आणि आता आपल्याला एक छान असं फ्राय करत राहायचंय. बघा कोणतंही वाटण नाही, कोणतंही घाटण नाही आणि अगदी सोपी पद्धत. हे तुम्ही कुकरमध्ये अगदी फास्ट बनवू शकता, पण असं बनवलं तर जेवणाला चव खरंच अप्रतिम येते. बघा आता मी गॅसची फ्लेम स्लो केली आहे. मसाल्याचा आपल्या मटणाचा कलर बघा किती अप्रतिम आलेला आहे. मंडळी, मी इथे आहे ना दह्याचा वापर करत नाही, कारण दही टाकल्यानंतर आपल्याला ते लगेचच खावं लागतं. म्हणून मी दह्याचा वापर करत नाही. तर दह्याच्या ऐवजी मी एका टॅमॅटोचा वापर करणार आहे. म्हणून मी मगाशी तो टॅमॅटो तुम्हाला जो दाखवला तो त्याच्यासाठी दाखवला होता. मग आपलं मटण असं छान फ्राय झालेलं आहे. गॅसची फ्लेम स्लो केली आता. तर मित्रांनो, इथे मी कोणताही फिल्टरचा वापर केलेला नाहीये किंवा काही नाही. हा जो कलर तुम्हाला दिसतोय हा आपला शलाका ऑल इन वन हा आपल्या घरगुती मसाल्याचा कलर आहे. तर बघा आता हे छान असं मटण फ्राय झालंय. आता जो टॅमॅटो घेतलाय, टॅमॅटो अगदी मी बारीक कापून घेणार आहे. तुम्हाला जर प्युरी करायची असेल तर तुम्ही ती प्युरी सुद्धा करू शकता. बघा टॅमॅटो कापून घेतलाय, तो टॅमॅटो टाकते. आपण दही जेव्हा टाकतो ना तेव्हा ते दही पाणी सोडतं आणि त्याचंही तूप असं बाजूला येतं, पण मी शक्यतो दह्याचा वापर करत नाही. तर बघा टॅमॅटो हा दह्याला आपला बॅलन्स करेल. आता ह्याच्यावर आहे ना आपल्याला झाकण ठेवायचे. तर बघा झाकण ठेवून खलबत्ता धुवून घेतलेलंच पाणी आहे ना
ते मी गरम करत ठेवते, कारण आपल्याला थोडासा पाण्याचा वापर करायचा आहे. पण पाण्याचा म्हणजे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, म्हणून हे पाणी वरती ठेवलेलं आहे. आता एक 10 मिनिटं आहे ना आपल्याला मंद गॅसवरती हे छान असं शिजून द्यायचंय. बघा 10 मिनिटं तर झालेली आहेत. पाणी छान असं गरम झालंय आणि खाली सुद्धा बघा छान पाणी सुटलेलं आहे. तर हे पाणी आहे, हे मी याच्यात टाकते. मग आपण मटण शिजवायला घेतल्यापासून 20 मिनिटं कमीत कमी झालेली आहेत. 20 ते 25 मिनिटं म्हणजे म्हणाल ना तर आपलं अर्ध मटण फ्राय करतानाच शिजत आलेलं आहे. आता हे आपल्याला छान शिजून द्यायचं आहे. बघूया आपण हे मटण आपलं किती शिजलंय. तर बघा हे अजून झालेलं नाहीये, हे छान शिजलं पाहिजे. तर बघा परत आपण गॅसची फ्लेम मंद ठेवून वरती पाणी टाकून छान असं हे शिजून घेऊया. पहिलं बघा 10 मिनिटं आपण मटण तेलामध्ये छान असं फ्राय करून दिलं. नंतर पुढे एक 5 ते 7 मिनिटं आपण मसाल्याबरोबर सुद्धा त्याला छान फ्राय केलं. त्याच्यानंतर 10 मिनिटं आपण वेळ दिला की वरती पाणी ठेवून ते पाणी आपण मसाल्याचं जे पण कुटलेलं होतं तेच पाणी वापरलं होतं. मग तेच पाण्याचा वापर आपण अगोदर केला. आणि आता बघा आपण हे झाकण काढून घेऊया. आता ह्या पाण्याचा आपल्याला वापर करायचा नाहीये. मटणाचा कलर बघा आणि हा एक नंबर सुगंध येतोय बघा. असं छान मटण आता शिजत चाललेलं आहे. नळीचं मटण बघा असं बाजूला होत चाललंय, म्हणजे आपलं मटण असं छान शिजलेलं आहे. तर बघूया आता आपण मटण शिजलंय की नाही. तर बघा थोडंसं आपलं मटण शिजायला वेळ जाणार आहे. मटण जर कवळं असेल ना तर ते पटकन शिजतं. हे बघा मटण आपलं शिजत चाललंय व्यवस्थित. एक 5 मिनिटं आपण आणखीन शिजून देऊया. बघा कोणतेही वाटण घाटण न करता आपण हे छान असं मटण बनवलं होतं. बघा ग्रेव्ही सुद्धा आपली छान अशी थिक झालेली आहे. परत एकदा आहे ना झाकण लावून 10 मिनिटासाठी शिजून देऊया. जवळजवळ आहे ना 40 मिनिटं तरी आपलं मटण शिजतंय, म्हणजे ते आता छान शिजलं गेलंय. तर बघा आता आपण मिरची, कोथिंबीर आणि अद्रक घेतलेले आहे आणि ते आपल्याला अगदी बारीक कापायचंय. आणि अद्रक आहे ते उभं उभं कापायचंय. मी वरती झाकणावर पाणी ठेवलं होतं. ह्या पाण्याचा वापर आपण मगाशीही केला नव्हता आणि आताही केलेला नाहीये. तर हे पाणी आपण ओतून टाकायचंय. तर बघा मसाला आपला मटण आपलं किती जबरदस्त उकळलंय आणि खरं म्हणाल ना तर खमंग सुगंध येते. त्याच्या अगोदर आहे ना आपण आता तुम्ही म्हणाल मीठ टाकलं नसेल तर आपण अगोदर मीठ टाकलं होतं मॅरिनेट करताना. तर आपण आहे ना थोडीशी टेस्ट करून बघूया. जर मीठ कमी असेल तर आपण मीठ टाकणार आहोत. थोडीशी आपल्याला थोडंसं मीठ टाकावं लागणार आहे. त्या अगोदर मीठ टाकते. तर बघा थोडंसं मीठ टाकते. त्याचबरोबर ज्या मिरच्या कापून घेतल्या त्या मिरच्या टाकूया. आणि मीठ टाकले म्हणून 1-2 मिनिटं फक्त आपण उकळून देणार आहोत. कोथिंबीर टाकते. आलं बघा जे कापून घेतलंय ते आलं टाकून 1-2 मिनिटासाठी आपण फक्त गॅस चालू ठेवणार आहोत आणि मग बंद करून छान असं 5 मिनिटं ठेवून देणार आहोत. तर बघा मटण तर आपलं छान तयार झालंय. फक्त खोलून बघूया आणि गॅस बंद करते.
गॅस बंद करून आहे ना आपण फक्त एक 2 ते 3 मिनिटं छान असं होऊन देऊया, म्हणजे त्याचा कलर अप्रतिम येईल. तर बघा 5 मिनिटं झालेली आहे. मसाल्याचा कलर बघा, कोणतेही वेगळे मसाले नाही किंवा कोणताही वाटण घाटण केलेलं नाही, अगदी आपल्या कांद्यामध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने बघा किती छान आपला मटण तयार झालेला आहे. बघा असं गरमागरम मटण भाकरी किंवा भाताबरोबर आहा एक नंबर मेजवानी. बघा गरम गरम भात आणि असं झणझणीत मटण, अगदी म्हणाल ना तर एक छान अशी मेजवानी. तर मित्रांनो, आज बनवलेलं अगदी सोप्या पद्धतीने पण झणझणीत असा मटण मसाला, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर करायला विसरू नका आणि हो कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, अगदी झणझणीत आणि सोप्या पद्धतीने. मंडळी, अजूनपर्यंत कोणी लाईक केलेलं नसेल तर लाईकच्या बाजूला हाईपचं बटन सुद्धा आलेलं आहे. तुम्ही लाईक जेव्हा प्रेस करता त्यावेळेस हाईप सुद्धा येतं. तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर नक्की हाईप करून तुमचं मत नोंदवा. मस्त खा आणि स्वस्त राहा, त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या. थँक्यू. तर आपण ना टेस्ट करून बघूया कसं झालंय. मटण बघा अगदी छान शिजलेलं आहे. एकदम छान मटण शिजलंय, अगदी झणझणीत आणि खूप छान झालेलं आहे. तर चला आम्ही एन्जॉय करतो, तुम्ही सुद्धा या आमच्या बरोबर.